नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता प्रतीक्षा संपली. महसूल व वन विभाग भरतीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. दिनांक 11 मार्च 2026 रोजीचा हा GR प्रसिद्ध झाला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, या GR अनुसार जाहिरात कधी येणार, परीक्षा कोण घेणार, याचे उत्तर मी पुढे सांगते. त्याआधी आपण GR मध्ये काय आलं आहे ते बघू. हा GR बघा 11/3/2026चा आहे. प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयीन मंजूर पदाचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत हा GR आहे. हे बघा, या GR मध्ये या परिपत्रकामध्ये महसूल विभागाच्या अधिपत्याखाली भूमी अभिलेख विभागात मंजूर करण्यात आलेल्या पदाचा सर्वकष आढावा घेऊन विभागाच्या कामाची वाढलेली व्यापकता तसेच नवीन पद निर्मिती अस्तित्वातील पदे व्यापकत करण्याबाबत प्रस्तावास मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती दिनांक 9/1/2026 रोजी संपन्न झालेल्या सन 2026 मधील पहिल्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या अधिपत्याखाली भूमी अभिलेख विभागातील सध्या मंजूर असलेल्या 9,689 पदामध्ये 994 पदाची वाढ करून एकूण 10,683 पदाचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याबाबत शासनाचा निर्णय आहे. किती पदे आहे बघा, 10,683 पदे, म्हणजे 994 पदाची वाढ केली आहे. याचा हा आकृतिबंध आहे. यानंतर बिंदू नामावली तयार होईल आणि मग आपली जाहिरात येईल. हे बघा, महसूल विभागाच्या अधिपत्याखाली भूमी अभिलेख विभागात सध्या मंजूर असलेल्या पदाचा 9,689 पदामध्ये 994 पदाची वाढ करून एकूण 10,683 पदाचा सुधारित आकृतिबंधास पुढील तक्त्यात दर्शवल्यानुसार मान्यता देण्यात आली आहे. हे बघा, आणि याच्यामध्ये काही कंत्राटी स्वरूपात सुद्धा पदे भरण्यात येणार आहेत. आपण पदे बघू कोणकोणती बघा. हे बघा, उपअधीक्षक भूमी अभिलेखची 515 पदे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखची 46, त्यानंतर बघा शिस्तेदार याची 1007 पदे आहे. त्यानंतर परीक्षण भूमापकची 2,568, त्यानंतर भूकरमापकची 4,369 पदे आहेत. त्यानंतर वरिष्ठ लेखापालची 44 आहे. त्यानंतर अव्वल कारकूद मंडळ अधिकारी यांची 4 पदे आहेत. आणि हे बघा, तलाठीची पदे बघा 6 पदे दिलेली आहेत तलाठीची. त्यानंतर महसूल सहाय्यकची 4 आहेत आणि नाईकची 335 आणि शिपाईची 690, असे एकूण मिळून बघा 9,638 पदे आहेत. त्यानंतर जी कंत्राटी स्वरूपात पदे घेणार आहेत ती हे बघा 10,045 इत्यादी पदे आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, शिपाई संवर्गातील पदे मृत घोषित करण्यात आली आहेत, म्हणजे ही शिपाई पदे भरण्यात येणार नाही आहे असं त्यात सांगितलं आहे. हा आकृतिबंध आहे. त्यानंतर हे बघा, याच्यामध्ये मेन काय दिलं आहे बघा ते बघू आपण एक वेळेस. हे बघा, याच्यामध्ये काय दिलं आहे, पूर्वी विभागामध्ये जी पदे होती ना ती बघा 9,689 पदे ही मंजूर होती, म्हणजे आधी मंजूर होती. आता त्यामध्ये 994 ही नवीन पदे वाढ करण्यात आली आहे, म्हणजे आता एकूण 10,683 पदाचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. 10,683 पदाचा. आणि त्यात बघा महत्त्वाची पदे GR मध्ये दिलेली आहे. भूकरमापक आहे 4,369, त्यानंतर परीक्षण भूमापक आहे 2,568 आणि शिस्तेदारची पदे आहे 1,007 आणि उपअधीक्षक भूमी अभिलेखची आहे 515 पदे. त्यानंतर नाईक दफ्तरबंदची 335 पदे आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखची 46 पदे आणि आणखी इतर प्रशासकीय पदे सुद्धा त्यात दिलेली आहेत. आता सगळ्यात मोठा प्रश्न, जाहिरात कधी येणार आणि जाहिरात कोण घेणार. आता जाहिरात बघा, जाहिरात
एप्रिल ते मे महिन्यामध्ये येऊ शकते जाहिरात. खूप चान्सेस आहे एप्रिल ते मेमध्ये येण्याची. आणि राहिला प्रश्न एक्झाम कोण घेणार, तर एक्झाम ही MPSC, TCS किंवा IBPS या तिन्ही कंपन्यांपैकी एक घेऊ शकते. त्यात सगळ्यात मोठा चान्स आहे TCS किंवा IBPS या कंपन्यांनी घेण्याचा. त्यामुळे तयारी सुरू ठेवा, अभ्यासाला लागा, अभ्यास करा. जाहिरात कधी येऊ आजपासून आपण अभ्यासाची तयारी सुरू केली पाहिजे. जाहिरात आल्यानंतर लगेच अभ्यास होत नसतो, त्यामुळे आत्ताच तयारीत राहा. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी मला फॉलो करा.